शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. खरं तर अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातली व्हिडिओ आहे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. साधारणतः मागील अधिवेशनामध्ये आपण पाहिलं तर संजय शिरसाट यांच्या घरी आपल्याला पैशांच्या बॅगा दिसल्या आणि आता या पैशांच्या बॅगा, नेमकं काय अर्थ घ्यायचा? असं आहे की ज्या पद्धतीने आता नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पैशाचा व्यवहार झाला आणि ज्या मताला पैसे दिले गेले, त्या ज्या बातम्या येत होत्या, सत्ताधारी पक्षाचे आमदारच ज्या पद्धतीने ओरडून सांगत होते, काहींच्या घरामध्ये पैसे पकडले गेले, त्यातलाच हा प्रकार आहे. आज आमदारच पैसे वाटतायत. आता मला सांगा की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने जी मूल्य जपण्याचं काम आपण करतो, ती नैतिकता आता कुठे राहिली आहे? प्रत्येक मत हे जर पैशाने विकत घेऊन जर मतदान होणार असेल तर लोकशाही यांनी संपवलीच आहे. आता हा लोकशाहीचा अस्त जो आहे ना, तो दिसतोय आणि त्यामुळे भ्रष्टाचारी सरकार जे आहे त्याच्या या ज्या काय प्रतिबिंब आहेत ते आता दिसू लागलेले. साधारणतः या अशा प्रकारे पैशांच्या बॅगा दिसणं, ट्विट करणं, मात्र आता याबाबतचा आवाज तुम्ही सभेत विधानसभेत आम्ही मागच्या वेळेला उठवला होता, आजही उठवू, परंतु ज्या निवडणूक आयोगाने यावरती कारवाई करायला पाहिजे त्याच्याकडे तक्रार देऊन देखील निवडणूक आयोग ते काम करत नाही. आणि निवडणूक आयोग सरकारचा बटीक म्हणून वागतो, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. साधारणतः पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असं सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे. या अगोदर आपण पाहायला गेलं तर असाच आरोप निलेश राणे यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या म्हटलं आपल्याला की सत्ता पक्षाच्या आमदारांनी देखील असाच आरोप पैसे वाटपाबद्दल केला होता, तो देखील खरा होता. आणि आज तर प्रत्यक्ष बॅगा ज्या पद्धतीने दाखवल्या गेल्या ते पूर्णपणे लोकशाही संपवण्याचं काम आणि हुकुमशाही जी येते त्याचं हे उदाहरण आहे. एक प्रश्न असा देखील आहे, पीडब्ल्यूडी बाबत महाभ्रष्टाचार हा चित्रफितीसह संदीप देशपांडे मनसेचे जे नेते त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यांनी पण अशा प्रकारे पीडब्ल्यूडी मध्ये पैशांचा या सरकारचा कुठच्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार होत नाही त्याचं उदाहरण सांगा. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. सरकार नुसता घोषणा करत आहे आणि आम्ही 1 वर्षात काय कामं केली त्याच्या बतावण्या करत आहे, परंतु नियोजन शून्य हे सरकारचं काम आहे. आणि त्यामुळे असेच भ्रष्टाचार या सगळ्या भागामध्ये होत आहेत. हा देश लोकशाही संपवून जो हुकुमशाहीकडे चाललाय त्याची सगळी उदाहरणं आहेत. विरोधी पक्षनेत्याची मागणी आज करणार तुम्ही? आम्ही यापूर्वीच केली, सारखी मागणी काय करणार? त्यांनी घोषणा करायला पाहिजे.